स्पोर्ट्स पर्सन्स आणि मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन्स आणि असोसिएशन्स हांची ग्रँट्स डिस्ट्रिब्युशनच्या सुवाळ्याक आमच्या मदीं आसात गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खेळा मंत्री बाबू आजगांवकर, सेक्रेटरी स्पोर्ट्स मिस्टर जे अशोक कुमार, फॉर द डायरेक्टर फॉर द स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा मिस्टर प्रभुदेसाय, त्याच्याच बरोबर व्यासपीठाचेर आशिल्ले बाब गुरुदत्त भक्ता, समोर आशिल्ले म्हणजे चैतन्य प्रसाद, डायरेक्टर फॉर द स्पोर्ट्स, ताज्या उपरांत ब्रुनो कुर्तिनो आणि बाकीच्या सगळ्या असोसिएशनचे हेड म्हणजे सगळे मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन्स, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द स्पोर्ट्स असोसिएशन्स, म्हणजे मोगाळ भावा भयणानो, तशेंच म्हणजे सगळे मिडिया पर्सन्स. सगळ्यात पयली आमी पळयता की ऑलिम्पीक आणि पॅरा ऑलिम्पिकात देशात मेडल मेळयल्या उपरांत आयच्या ह्या सुवाळ्याक आमी खास करून हांव सगळ्यात पयली नीरज चोप्रा आणि सगळ्यांनी मेडल्स ज्यांच्यांनी पॅरा ऑलिम्पिकान मेळयला हांच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. आयच्या ह्या खास करून सुवाळ्याक हांव आतांच पळयतालो की आमी कितल्या जाणांक एमावंट डिस्ट्रिब्यूट करता आणि कितल्या जाणांक आमी आफयल्या हें हांव जस्ट बाब अण्णा कडेन उलयतालो. तर ताणें पळयलें की आमी सगळ्या जाणांक आयज हांगा आफोवपाक पावूंक ना. ड्यू टू द कोवीड थोड्याच जाणांक मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सनाक आफयल्या, थोड्याच असोसिएशनाक आफयल्या. एप्रॉक्सिमेटली हांव पळयतालो की वीच इज एन टोटल बॅकलॉग एवॉर्डचो जो 2 वर्सांचो आसा, वीच इज एन खेलो इंडियाच्या एवॉर्डाची जर एमावंट जर पळयत, वीच इज द फर्स्ट एडिशन, सेकंड एडिशन, थर्ड एडिशन, वीच इज एप्रॉक्सिमेटली 3,16,000 ऑफ एमावंट वी आर डिस्ट्रिब्युटींग टुडे. जरी हांगा आयले नासत जाल्यार सोमार पर्यंत आमी तांच्या पर्यंत ती एमावंट डायरेक्टली पावयतले. बॅकलॉग प्राइज मनी फॉर द इयर 2011 to 12-13 इट इज एन टोटल प्लेयर फॉर द नॅशनल अँड इंटरनॅशनल टुर्नामेंट 40 प्लेयर्सांची आशिल्ली, वीच इज 27,97,000. टोटल कॅश प्राइज वीच बींग रिलीज्ड वीच इज 31,13,000 फॉर द 86 मेरिटोरियस sports persons as on 3rd September 2021. That is 31,31,000. Backlog money for the 2017 to 18 and 18-19 for the player for the national and international level, which is 160 player, 19,76,000, which is we are distributing today. It is a total player for the amount for the 19-20, which is 108 players, which is 9,20,000, which is altogether for the schools games at the national level 49 players, which is 3,74,000, which is by post. ही सगळी अमाउंट्स आमी धाडटले. ताच्याच बरोबर टोटल कॅश प्राइज टू बी रिलीज which is 32,70,000 for the 317 meritorious sports persons. ही टोटल जर अमाउंट पळयत जाल्यार 103 crores of 100.3 crores of rupees अमाउंट आमी रिलीज करता. हांव सगळ्यांचे जे जरी आयज हांगासर आयले ना जाल्यार तांचेय बी खूप खूप अभिनंदन करता, कारण काही काळाचो ते हांगासर पावूंक ना. स्पेशली एससीजीचे 40 स्पोर्ट्स पर्सन इन फुटबॉल, तायक्वांडो, चेस, स्विमींग, टेनिस, मोटर स्पोर्ट्स, बॉक्सिंग हांच्या खातीर अमाउंट आमी 28 lakhs रुपीज स्पेशली आज हांगासर डिस्ट्रिब्यूट करतले. त्या खातीर अशा पद्दतीत वेरियस स्पोर्ट्सात पार्टिसिपेट जावपी सगळ्यांचे परत एकदा खूप खूप अभिनंदन. हांव थोडो वेळ पयलीं हांव गोंयांतल्या सगळ्या PE टिचरां कडेन उलयतालो. ऑल टुगेदर एप्रॉक्सिमेटली 509 PE टिचर्स, जे खरें म्हणल्यार स्टाफ डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्साचो, which they are appointed in schools and higher secondary under the director of education. तुम्ही कितें केलें हो प्रश्न हांव तांकां विचारलेलो. फाटल्या पॅन्डेमिकात आमी पळयताले जेन्ना ऑनलायन एड्युकेशन आशिल्लें तेन्ना तुमी कितें केलें हो म्हजो प्रश्न आशिल्लो. आनी हांवें जेन्ना विचारलें 40% ऑफ द टिचर्स हांच्यांनी कांय करूं ना. 40% ऑफ द टिचर, 60% ऑफ द टीचर खंय तरी तेंच्यांनी ऑनलायन क्लासीस घेतल्यो, ऑनलायन योगा शिकयले, थोड्यांनी भुरग्यां पर्यंत वचून कॉन्टॅक्ट करपाचो प्रयत्न केलो, थोड्यांनी झुंबा क्लासीस घेतल्यो, कितें तरी केलें. हांवें इतक्याच खातीर म्हणटा कारण गव्हर्मेंट इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करता, मागीर फॉर ते इनडोर आनी आउटडोर
गव्हर्मेंट इतक्या मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स तयार करता हे कित्या खातीर आमच्या गोंयांतलो टॅलंट हो फुडें सरचो, गोंयांतलो स्पोर्ट्स सेक्टरांतलो टॅलंट फुडें येवचो इन वेरियस सेक्टर्स, इन वेरियस गेम्स. तो असोच येवपाक शकना. म्हाका दिसता काही एसोसिएशन्स, थोडेच पॅरंट दे आर अवेअर अबाउट द स्पोर्ट्स, ते आपल्या भुरग्यांक फुडें काडपाक शकतले. बट इन अवर रिमोट विलेजीस they are not aware about the games, they are not aware about the competition, they are not aware about the sports also. तांचे कितें त्या खातीर आमचो ह्युमन रिसोर्स जो PE टिचर्स जे आमी स्कुलांनी अपॉयंट करता, खरें म्हटल्यार तांचें हें काम आसा. तांच्यांनी टॅलंट सर्च करपाक जाय. आमी म्हटलें की तेंच्यांनी सर्च करचें, तांकां फॅसिलिटीज अवेलेबल करून दिवच्यो ज्यो एट प्रेझेंट म्हणजे तुमी मुद्दामून पळयात की बाबून आपल्या भाशणात उलयता आसतना सांगलें एटलिस्ट एट द तालुका लेवल वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज वी हॅड अवेलेबल. मागीर इंडोर स्टेडियम आसूं नी, आउटडोर स्टेडियम आसूं नी, नॅशनल गेम्सच्या निमित्तान हांव आत्ताच माय सेक्रेटरी अशोक कुमार हाजे कडेन उलयतालो. मोर दॅन 300 crores of rupees we have spent on the sports infrastructure. 300 crores of rupees we have spent. पेडण्यांतलो स्टेडियम पळयात, नावेलींतलो स्टेडियम पळयात, मुद्दामून म्हणजे इतक्या इंटेरियर सुद्दां, किंवा आमी बांदलेले स्पोर्ट्स ग्राउंड पळयात, आउटडोर स्पोर्ट्स ग्राउंड पळयात. म्हाज्या खुद्द नावेली साखळेत आसा, जाल्यार ताच्या व्यतिरिक्त बाणावले कॉन्स्टिट्युएन्सीन मागीर ते फुटबॉला खातीर आसूं न्ही, म्हाका दिसता ह्याच दिसांनी आमी 4-5 ग्राउंड हे आमी इनॉग्रेट केले. हांव पयर रिव्ह्यू घेतालो, म्हणजे एके वाटेंतल्यान स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा दे आर कन्स्ट्रक्टींग द वेरियस ग्राउंड्स फॉर द फुटबॉल एंड फॉर द वेरियस मॅचीस. ताच्या व्यतिरिक्त आमी इंडोर तयार करता, म्हणजे GSIDC इज ऑल्सो कन्स्ट्रक्टींग. 3-4 तरी ग्राउंड आसा जे अजून पर्यंत बांदल्या थंयच आसा, विच इज नॉट हँड ओवर आनी विच इज नॉट युटिलायज फॉर द स्पोर्ट्स ऑल्सो. म्हाका एकदां प्रश्न पडटा, म्हणजे ह्या स्पोर्ट्स टिचरांच्या व्यतिरिक्त आमी कोचीस वीच वी हॅव अपॉयंटेड एट अ तालुका लेवल इन अवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हणजे ह्युमन रिसोर्स म्हणटा आसतना नॉट ओन्ली इन द स्कूल्स बट एट अ तालुका लेवल स्पोर्ट्स. आयज हांवें तोय बी रिव्ह्यू म्हणजे तांचेय लिस्ट घेतलें. आय थिंक इट इज मोर दॅन 150 स्टाफ. मागीर तो कोण तरी क्रिकेटी खातीर केला, कोण तरी फुटबॉला खातीर केला, कोण तरी बॅडमिंटना खातीर केला, कोण तरी जिम कोच म्हणून केला. वेरियस कोचीस आर देर. ठीक आसा, हांव म्हणटा द कोवीड आसा बरोबर आसा, बट एटलिस्ट इन दीस कोवीड आमकां भुरग्यांची फिजिकल फिटनेस आनी मेंटल फिटनेस वीच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आनी आतां तांचो रोल आसा, ह्या फिजिकल टिचर्स आसतले, कोचीस आसतले, हांचो रोल आसा की भुरग्यांची फिजिकल फिटनेस आनी मेंटल फिटनेस दवरपा खातीर तांच्यांनी कार्यरत रावपाक जाय. निश्चितच ते कार्यरत रावतले, हाज्या फुडें रावचे. दे शूड बी द आन्सरेबल टू द डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड डायरेक्टर ऑफ एड्युकेशन हेन्स फोर्थ. त्या खातीर इवन दो द कोचीस वीच आर अंडर द SCG तांच्यांनीय बी तांच्या कडल्यान कितें तरी रिपोर्टिंग सिस्टम आसची, जेणे करून की ग्राउंड लेवलाचेर आमी काम करता ते कितले पर्यंत लोकां पर्यंत पावता हेंय कळपाची गरज आसा. अदरवायज म्हाका दिसता म्हाजे जे फ्रेंड्स हांगासर बसल्या दे आर व्हेरी मच इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स. दॅट्स वाय दे आर वर्किंग, देअर पेरंट्स आर पॅशनेट अबाउट द स्पोर्ट्स. ते तांकां फुडें काडटा, बट उरलेल्यांकूय बी काडपाची गरज आसा. त्या खातीर द गव्हर्मेंटान फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आनी ह्युमन रिसोर्स तयार केलो म्हणून जावचो ना, बट तो ह्युमन रिसोर्स टॅलंट भुरगे आसा तांच्या पर्यंत पावपाची गरज आसा, किंवा ह्या ह्युमन रिसोर्सांनी सर्च करपाची गरज आसा. आनी तें केलें आसत जाल्यारूच आमी म्हणटा की गोंयचें स्वप्न जे आमी म्हणटा की भांगराळ्या गोंयांत आमचे भांगराळे भुरगेय बी फुडें येवपाक जाय स्पोर्ट्स सेक्टरांत, ते येतले अशें म्हाका दिसता. निश्चितच पयर हांवें आजूय बी म्हणजे मिल्खा सिंग द फ्लायींग सीख हाजें नांव आमच्या बांबोळीच्या स्टेडियमाक दिवचें. इन फ्युचर आमी तेंय दिले वयतले. त्याच बरोबर म्हाका उगडास आसा की लिओ पिंटो, वॉल्टर डिसोजा, मेरी डिसोजा सिक्वेरा हांचीं नांवां जीं आसा ही डेफिनेटली आमी कन्सिडर्ड करतले. वेगवेगळे स्टेडियम्स हे अजुनूय बी नामकरण करपाचे उरलेले आसा. अशें ना की जे गोंयचे आमचे स्पोर्ट्स पर्सन आसा जेंच्यांनी गोंयच्या स्पोर्ट्सांत कॉन्ट्रिब्यूट केला गेली कितलींशींच वर्सां, तांचीं नांवां जीं आसा ही वेगवेगळ्या स्पोर्ट्स स्टेडियमा खातीर, वेगवेगळ्या हाज्या खातीर रोखडीच म्हणजे दीस इज अ रायट टायम. आमी गोंयचे 60वें मुक्ती वर्स आमी मनयता आनी 60वें मुक्ती वर्स मनयता आसतना इन एवरी फिल्ड हांव म्हणटा एवरी फिल्ड आमी फुडें येवपाक जाय.
मागीर हांवें जशें म्हणटा की खेळाच्या क्षेत्रांत आसतलें, स्कील डेव्हलपमेंटान आसतलें, एड्युकेशनान आसतलें, MSMEन आसतलें, स्टार्टअपान आसतलें, एवरी फील्ड. आनी ताका लागून म्हणजे गव्हर्मेंट सातत्यान काम करता. आनी काम करता आसतना हांवें म्हटलां की म्हज्या गव्हर्मेंटाची टॅगलायन आसा, विच इज द स्वयंपूर्ण गोवा, विच इज द लास्ट म्हणजे अंत्योदय, समाजांतलो लास्ट पर्सन्स ताज्या पर्यंत पावपाक जाय. त्याच धर्तीचेर म्हाका दिसता इन स्पोर्ट्स सेक्टरांत सुद्दां अशाच पद्दतीचें काम हें म्हणजे गव्हर्मेंट हें सातत्यान करतलें हाजी म्हाका खात्री आसा. आनी निश्चितच की आमी जो फाटल्या वीक विच इज एन स्पोर्ट्स वीक, नॅशनल स्पोर्ट्स वीक म्हणून आमी मनयलो, विच इज फ्रॉम द 23rd of August to the 29th of August. खरें म्हटल्यार एक्सपेक्टेशन्स आशिल्ली फ्रॉम द ऑल द स्पोर्ट्स टीचर, ऑल द PE टीचर. हो जेन्ना ऑनरेबल प्रायम मिनिस्टर सांगता फिटनेस का डोस आधा घंटा रोज, दिस अनाउन्स्ड बाय द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर्स. इट शूड म्हणजे इनिशिएटिव्ह घेवपाक जाय आसली. डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा हांच्यानी इनिशिएटिव्ह घेवपाक जाय आसली. पण द नॅशनल प्रोग्राम्स सेलिब्रेटेड बाय द नेहरू युवा केंद्र तांच्यांनी 2 प्रोग्राम आपले केले. बट इट इज नॉट सो. आमची इन्वॉल्वमेंट सगळ्यांची आसप गरजेची आसली. बट तो जरी आमी दिसूंक ना जाल्यार डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आनी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा हांकां हांव परत सांगता की एवरी नॅशनल प्रोग्राम्स आमी आमच्या भुरग्यां पर्यंत व्हरपाक जाय. जेन्ना प्रायम मिनिस्टर आनी स्पोर्ट्स मिनिस्टर ऑफ इंडिया आपली फिटनेस दाखयता आसतना स्किपींग तांचो व्हायरल व्हिडिओ तुमी सगळ्यांनी पळयला आसतलो. म्हणजे ते आपली फिटनेस दवरता आसत. म्हणजे फिटनेस का डोज आधा घंटा रोज हाजी कॅम्पेन तर आमी पुराय गोंयभर जर केली जाल्यार निश्चितच हांव जेन्ना म्हणटा की खेळांत फुडें येवचें, बट फिटनेस इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. ती फिटनेस दवरपा खातीर वावुरपाची गरज आसा. आमी फक्त इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केलें म्हणून जावचें ना, पण भुरग्यांची फिटनेसय ताज्या खातीर तितकीच म्हत्वाची आसा. डेफिनेटली आमच्या तकलेंत वेगवेगळे विशय आसा. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया इज द स्टेट सेंटर फॉर द एक्सिलन्स एट अ कांपाल या फॉर द टेबल टेनीस, बॅडमिंटन, स्विमींग हांच्या बरोबर एग्रीमेंट आमी सायन करपाचें आसा. तो एग्रीमेंट जाता तितके बेगीन आमी सायन करतले. फॉर द एन्युअली 3 crores of rupees वील स्पेंड फॉर दीस एक्सिलन्सी. डेफिनेटली हे हातूंतल्यान मागीर टेबल टेनीस आसतलें, बॅडमिंटन आसतलें, स्विमींग आसतलें, हातूंतल्यानय भुरगे हे वेवस्थीत रित्या हांगासर तयार जावचे हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसतलो. धारगळ खातीर आमी जी एप्रॉक्सिमेटली 100 acres ऑफ द लँड जी एवेलेबल आसा धारगळ, जी स्पोर्ट्स सिटी आमकां क्रिएट करपाची आसा. ड्यू टू द पॅन्डमीक आमी जरी हें पावल फुडें उचलपाक शकले ना. इट इज द विजन ऑफ द गव्हर्मेंट टू क्रिएट द स्पोर्ट्स सिटी एट द धारगळ. आनी डेफिनेटली आमी ती लँड रिजर्व दवरल्या आनी इन फ्युचर इन 2023 आमी डेफिनेटली अशा पद्दतीची अकाडमी स्पेशली फॉर द स्पोर्ट्स ही क्रिएट करपाचो सरकारचो प्रयत्न आसतलो. म्हाका दिसता सगळ्या जे स्पोर्ट्स एथलेट्स आनी स्पोर्ट्स पर्सन्स आसा हांच्यांनी ह्या पद्दतीची स्पोर्ट्स सिटी ही नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलचे टुर्नामेंट ह्या धारगळच्या स्पोर्ट्स सिटीज जातले हें सरकाराचें विजन आसा. आनी ताज्या खातीर तुमी सगळ्यांनी सपोर्ट करपाची गरज आसा. आमी म्हणजे पळयता आसतना सरकार हें ल्हान काम करिना. सरकाराक खूब मोठें म्हणजे बाबून सांगता आसतना गव्हर्मेंटाचें विजन सांगलें. आमच्या गव्हर्मेंटाचें विजन इन ऑल सेक्टर्स. जेन्ना हांवें म्हटलें की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट इतकेंच न्ही तर स्पोर्ट्स सेक्टरांतले सुद्दां स्पोर्ट्स सिटी डेव्हलप करपा खातीर आमी सातत्यान आमच्या सरकाराचो प्रयत्न आसतलो. हांव अजून एक गजाल मुद्दामून मेन्शन करता जी म्हाका लक्षांत आयली मुद्दामून, कारण यू ऑल आर द इलिजिबल. देर इज अ 5% ऑफ द स्पोर्ट्स कोटा विच इज अवेलेबल इन द गव्हर्मेंट. व्हेरी फ्यू पर्सन्स आर एप्लायींग फॉर दीज सीट्स. आतांच हांव पळयतालो की फॉर्म नंबर 2, फॉर्म नंबर 3 विच इज एन डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स युनिवर्सिटी एंड स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा, दे आर द एलिजिबल टू गिव दीस सर्टिफिकेट. हांवें कितलेशेच जाणांक म्हणजे नॅशनल लेवल खेळिल्ले भुरगे म्हाका जेन्ना मेळटा तेन्ना हांव ताका सहज विचारता म्हणजे वाय नॉट यू एप्लाय. म्हाका खबरूच ना, हांव नोकळोच. हें उतर आयकपाक येवपाक जायना. वेन इज प्लेईंग एट अ स्टेट लेवल, वेन इज प्ले हांवें पळयलें की पयर एकटो नॅशनल लेवल खेळालो म्हाका भुरगो मेळ्ळो. हांवें ताका सहज विचारलें वाय नॉट यू एप्लायड फॉर द पोस्ट. कित्याक हांवें म्हणलें तूं कितें करता रे? ना म्हणलो आय एम लुकींग आफ्टर माय बिझनेस. आनी नॅशनल लेवलाचेर जर तूं खेळा आसत जाल्यार तुजी कंटिन्युटी उरपा खातीर वाय नॉट यू कम इन गव्हर्मेंट काय म्हणून आपल्याक खंय जॉब मेळटा. हांवें म्हणलें तूं खंय एप्लाय केलें? ना हांवें केन्ना करूंकूच ना म्हणपालो. हांवें म्हणलें देर इज अ स्पोर्ट्स कोटा रिजर्व. म्हाका खबर ना म्हणपालो.
म्हाका आयकून वायट दिसलें. आमी जेन्ना इतके जाण स्पोर्ट्सांत काम करता, आमच्याकडे जवळपास 1000 इन्फ्रास्ट्रक्चर मॅनपावर आसा आनी जर नॅशनल लेवल खेळल्या भुरग्याक जर म्हाका खबर ना म्हणटा आसत, ही शोकांतिका आसा. त्या खातीर हाजो अवेरनस जो आसा इन एवरी म्हणजे मागीर तो पुलीस आसूं न्ही, LDC आसूं न्ही, अकाउंट्स, म्हणजे आतां अकाउंट्स डिपार्टमेंटात हांव पळयतां, हार्डली फ्यू पीपल हॅव एप्लायड. खूब थोड्यांनी कॉम्पिटिशन्स खूब कमी आसा. म्हणजे कंपॅरिजन रेस्ट ऑल की तांकां जर पळयत जाल्यार कॉम्पिटिशन खूपच कमी आसा. 5% जॉब्स आर अवेलेबल इन एवरी सेक्शन. म्हणजे टॅलंट आसा, ताच्या खातीर ह्या तुमी सगळ्यांनी मॅसेज ही सगळ्या पर्यंत दिवची पडटली. बिसायड्स दीस देर इज अ करियर इन स्पोर्ट्स. हांव जेन्ना पळयतां की द स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मेडिसीन, स्पोर्ट्स जर्नलिझम, स्पोर्ट्स सायकोलॉजी हातूंत करियर परस्यू करपाक जाय. बट नो वन इज परस्यू. व्हेरी फ्यू स्टुडंट फ्रॉम द गोवा इज परस्युईंग दीस. हे परस्यू नॉट ओनली द फिजिकल एड्युकेशन टीचर इज अ करियर, रेस्ट ऑल करियर इज अवेलेबल. म्हाका दिसता आमचे स्पोर्ट्सांत आसलेल्या भुरग्यांक ह्याय करियरांत आमी प्रमोट करपाची गरज आसा. And it is the responsibility of the Directorate of Sports and Youth Affairs. It is the responsibility of the Sports Authority of Goa. हांची it is the responsibility of the even the association. Different associations आसा, तांच्या बरोबर जी भुरगीं आसा, तांची रिस्पॉन्सिबिलिटी तितकीच आसा की आमचे आशिल्ले असोसिएशनाचे भुरगे खंयच्या सेक्टरांत फुडें वयतले हें पळोवपाक जाय. आनी ते जर पळयलें जाल्यारूच आमचो टॅलंट जो आसा हो नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलाचेर हो येवपाक शकता. आयजूय बी म्हाका दिसता नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलाच्या अशा पद्दतीच्या करियराची गरज आसा आनी गोंयांत हो टॅलंट अवेलेबल आसा. आमकां फक्त तो सर्च करपाक जाय आनी ताज्या पर्यंत व्हरपाक जाय. डेफिनेटली तुमी सगळे म्हणजे असोसिएशनचे हेड्स, इवन दो आवर डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स SAG, हे सगळे एकत्र येवन ह्या पद्दतीचे करियर तांकां मार्गदर्शन करपा खातीर, ह्या पद्दतीचे करियर चूज करपा खातीर की तांच्यांनी गायडन्स करचें हाजी हांव अपेक्षा करता. आनी ते जर केले आसत जाल्यार खरोखरूच म्हणजे कितलेशाच भुरग्यांचो फुडार घडपाक शकता जे स्पोर्ट्सांत आसा. आयजूच हांवें ऑलरेडी सगळ्या PE टिचराक आनी म्हज्या डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड एड्युकेशनाक सांगलां की इवन दो इन PE टीचर देर शूड बी द स्पोर्ट्स करिक्युलम. इट इज नॉट जस्ट द PE टीचर आसा फुडें हात वयर करपे जावचें ना. अरे देर शूड बी अ करिक्युलम. ना जाल्यार टॅलंट वयर कसो येतलो. हो टॅलंट सर्च करपा खातीर एक करिक्युलम आसपाची गरज आसा. तो करिक्युलम डिसायड करपाक लागला. पयले फावटी गोंयाक स्पोर्ट्स करिक्युलमूय मेळटलो. इवन दो आमच्या कडेन स्पोर्ट्स पॉलिसी आसा, आमच्या कडेन यूथ पॉलिसी आसा, बट दॅट शूड बी द इम्प्लिमेंट जातलें म्हणजे सरकारान इम्प्लिमेंट करचें न्ही. एसोसिएशन शूड कम विथ द प्रोग्राम. हांवें त्या खातीर सांगलें तुमी जेन्ना प्रोग्राम घेवन येतले दॅट प्रोग्राम वी वील इम्प्लिमेंट. नॉट गव्हर्मेंट म्हणजे लाल फितांतल्या फायलींतल्यान आमी सगळे वयतले आनी करतले न्ही. एसोसिएशनान येवपाक जाय. नॉट ओन्ली द ग्रँट्स. आमकां ग्रँट दी, आमी हो प्रोग्राम करता इतक्याचेर आसपाक जायना. ग्रँट तर आमी दितलेच दितले. म्हाजें म्हणणें ग्रँट कोणाचीच दवरपाची ना आमकां. इवन दो स्पोर्ट्स मनी वी आर इन्क्रीजिंग. आमी फुडले फावटीच्यान स्पोर्ट्सांतले जे प्रायजीस मेळटा ताजी अमावंट आमी इन्क्रीज करपाची तयारी आसा. फ्रॉम द नेक्स्ट फायनान्शियल इयर दॅट ऑल्सो वी आर इन्क्रीजिंग. बट त्याच बरोबर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द यू पीपल. तुमी जबाबदारी घेवपाक जाय की आमी आमच्या प्रत्येक गोंयकार भुरग्याचे करियर घडयतले स्पोर्ट्स सेक्टरांत. नाजाल्यार नवीन नवीन भुरगे येतले कशे. तो नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलाचेर खेळटलो आनी ताज्या उपरांत ताजे खंय तरी एज जाली काय तो खंय तरी आपलो घरा कडेन आपलो कितें तरी बिझनस ना. ही शूड बी ऑलवेज विथ एसोसिएशन. ही शूड बी ऑलवेज विथ द गेम. तो पॅशनेट जावपाक जाय. तेणी उरलेल्या भुरग्यांक फुडें काडपाक जाय. आनी तो केन्ना काडटलो आपले स्पोर्ट्सांत करियर जाल्या उपरांत काडटलो. तेकाच जर आपले करियर दिसलें ना जाल्यार कशें काडटलो. म्हणून हांव रिक्वेस्ट करता आयच्या ह्या सुवाळ्याचेर की मुद्दामून एसोसिएशनांनी इनिशिएटिव्स घेवची. तुमी आमच्या डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आनी गव्हर्मेंटा कडेन येवचें. भुरग्यांचे करियर घडोवपा खातीर वेरियस कोर्सीस आर अवेलेबल. बट तुमी इनिशिएटिव्स घेवपाक जाय जाल्यारूच ते पॉसिबल आसा. तुमी इनिशिएटिव्स घेतले ओके. आनी त्याच बरोबर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आनी आमचो स्पोर्ट्स मिनिस्टर बाब अनुराग ठाकूर हांच्यांनी जी कॅम्पेन चलयल्या फिटनेस का डोज आधा घंटा रोज ही सगळ्या युथा पर्यंत पावयतली हाजी खबरदारी तुमी सगळे जाण घेतले. इतकेंच सांगता. परत एकदा तुमी हांगा सगळे आयल्या हांचे खूब खूब अभिनंदन करता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. Thank you, CM sir, for your enlightening words and your tireless efforts